एका खोट्या खुनाचा आरोपाखाली तुम्ही तब्बल 5 वर्ष शिक्षा भोगली आणि तुम्ही तुमचा सगळा जो अनुभव होता तो लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांनी त्याच्यावर प्रचंड राग व्यक्त केला की प्रशासन एखाद्या निर्दोष व्यक्तीसोबत कसं वागू शकतं. तर असे अजून कोणते अनुभव होते जे तुम्हाला आज लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत? ज्यावेळेस मला पोलिसांनी इथल्या भोसरीच्या पोलिसांनी जे धरलं त्याचा अर्थात काही संबंध नव्हता. त्यांना एक टीप दिली की असा व्यक्ती इथं आलेला आहे, ह्या कुणाच्या मर्डरमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. त्यांनी मला धरलं होतं भोसरीमध्ये. तिथं पकडून मला त्यांनी भोसरी पोलीस स्टेशनला नेलं. तिथे एक त्यांचा डीबीचा माणूस होता, पोलिसवाला सिनियर इन्स्पेक्टर होते त्यांचे. त्यांना बोललो की बाबा आम्ही हे काही प्रकरण केलेलं नाही आणि आम्ही चाललोय पोलीस स्टेशनला, फोन केला परळीच्या आणि आम्ही तिथं अरेस्ट व्हायला चाललोय, तुम्ही आम्हाला सोडा, आम्ही आमचे डॉक्युमेंट घ्यायला आलोय, आम्ही जाणार डायरेक्ट. तर मला असं सोडता येणार नाही.